आनंद नगर पोलीस चौकी चे उद्घाटन प्रसंगी मी सर्वप्रथम आपले तर्फे आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो। त्यांनी या कार्यक्रमास आज त्यांनी उपस्थिती दाखवली। तसेच मी आमचे तर्फे आणि पूर्ण पुणे शहर पोलीस दलांतर्फे माननीय माधुरीताई मिसाल मॅडम यांचे हार्दिक धन्यवाद देतो। खऱ्या अर्थाने आपले आभारी आहोत, कारण इतके चांगली वस्तू आपण स्वतः पुढाकार घेऊन ही पूर्ण बिल्डिंगची निर्मिती झाली आणि ज्याप्रमाणे आपण याचे पाठपुरावा केला आणि इतर सर्व गोष्टीचे पोलीस स्टेशन इमारत असतील किंवा वेगवेगळे पोलिसांविषयी सोयी सुविधाविषयी जे आपण पुढाकार घेतलेली आहे, खऱ्या अर्थाने आपले मॅडम आम्ही आभारी आहोत। आणि आमचे दलांचे वतीने या भागाचे नागरिकांना आणि आपल्याला आणि माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटलांना आश्वासन देतो की आम्ही लोकांची अडीअडचणी, लोकांची अपेक्षा, लोकांची जे काही ग्रीवांसेस आहेत त्याचे निराकरण करण्यासाठी आणखी जोराने आणि या परिसराला आणखी शिस्तप्रिय, डिसिप्लिन आणि जे काही गैर कृत्य होत असतील गुन्हेगारीचे दृष्टिकोनातून, अवैध धंद्याचे दृष्टिकोनातून आम्ही आणखी जोराने ही परिसराला स्वच्छ करू असे आम्ही आमचे दलांचे वतीने आपल्याला सर्वांना आश्वासन देतो। आणि जशा प्रकारचे मागचे 1-1.5 वर्ष 2 वर्षा कालावधीत जे वेगवेगळे पोलीस स्टेशन बिल्डिंग्सचे किंवा काही 6-7 महिन्यापूर्वी 7 नवीन पोलीस स्टेशनची शासनाने पुणे शहराला निर्मिती केली। सीसीटीव्ही प्रकल्पाअंतर्गत अंदाजन 500 कोटीचे निधी शासनाने मंजूर केली। शहरात जे आउटस्कर्ट्स भागात जे टेकडी आहेत त्याचे सगळे सीसीटीव्हीज आणि लाइटिंगसाठी आणखी 100 कोटी रुपये शासनाने दिली। आम्हाला अंदाजन 1000 नवीन मनुष्यबळ शासनाने मागचे 1 वर्षाचे कालात दिली। अशा प्रकारचे आमचे कॅपॅसिटी बिल्डिंग पुणे शहर पोलीस दल जसे जसे लोकसंख्या वाढत आहे आणि जे वेगवेगळे विषयाचे प्रमाण गुन्हेगारी असतील किंवा इतर गोष्टीचे व्याप्ती वाढत असतील त्याच्यावर तोंड देण्यासाठी आम्हाला आमची कॅपॅसिटी बिल्डिंग जे शासनाने करत आहे, मी आमचे पूर्ण पोलीस दलाच्या वतीने शासनाचे हार्दिक आभारी आहोत। आणि शासनाला आम्ही आश्वासित करतो की महिला सुरक्षाचे विषय असतील, गुन्हेगारीचे विषय असतील, कायदा सुव्यवस्थाचे विषय असतील, वाहतुकीचे नियोजनचे विषय असतील, VIP सिक्युरिटी, नागरिकांची सोयी सुविधा, नागरिकांची सेफ्टी, या सर्व गोष्टीवर आम्ही अत्यंत मेहनतीने, इमानदारीने आणि प्रामाणिकतेने मागचे काळात काम केलेले आहे। याचे पुढचे काळात आणखी जोराने आम्ही कारवाई करू असे आम्ही आपल्याला सर्वांना आश्वासन देतो। आता मागचे साहेब ते 2 दिवसापूर्वी एक अत्यंत गंभीर घटनाची तक्रार पोलिसांसमोर आली आणि त्यावर पुणे शहराची कायदा सुव्यवस्था ढासळली किंवा महिला सुरक्षित नाही अशा प्रकारचे नॅरेटिव्ह तयार करण्याची काही लोक प्रयत्न करत होते आणि आम्ही 24 तासाचे आतच करून दाखवली की ही कंप्लेंट जे महिलांनी दिली होती ते पूर्णपणे खोटी आणि ते दिशाभूल करणारी, पोलिसांकडून माहिती लपवण्याची हे प्रकार केली होती। आणि अशा प्रकारची काही गोष्टीवर पुणे शहराचे जे लौकिक आहे, पुणे शहर एक सेफ सिटी म्हणून त्याची ओळख आहे, यावर कोणी फेक नॅरेटिव्ह तयार करण्याची प्रयत्न करू नका। पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे कार्यक्षमतेने शहराला कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि जनताची सहकार्याने, आपले सर्वांची सहभागाने पुढच्या काळात आणखी जोरात आम्ही या दृष्टीने काम करू असे मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो। परत एकदा आपले सर्वांचे वतीने मी माधुरीताई मिसाल मॅडम यांचे हार्दिक धन्यवाद देतो की जे आपण आमचे दलांसाठी जे आपण मेहनत घेत आहे त्याबद्दल हार्दिक धन्यवाद। आणि माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील आमचे प्रत्येक विषयावर हे आमचे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड आणि मार्गदर्शक आणि प्रत्येक गोष्टीवर आम्हाला मदत करणारे, आम्हाला सहकार्य करणारे, आम्हाला एक मार्ग दाखवणारे मार्गदर्शक माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे हार्दिक धन्यवाद देतो, अभिनंदन करतो। आणि आपले सर्वांचे अभिनंदन। आणि आमचे सीनियर PI सिंगल रोड साहेब, DCP साहेब, आपण आता लोकांची, नागरिकांची अपेक्षा आमच्यावर, पोलीस दलांवर वाढलेली आहे। मला विश्वास आहे की या पूर्ण परिसराला आणखी स्वच्छ करण्यामध्ये आपण जोरात काम करणार आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव